हॅलो फ्रेंड्स, तर आज जी मी पोएट्री लिहिली आहेत किंवा जी मी लाईनी लिहिल्या आहेत कविताच्या, त्या एकटेपणावरच. म्हणजे खूप जण असे असतात की ना त्यांचा एकांत त्यांना आवडत नाही, एकटेपणा त्यांना आवडत नाही. त्यामध्ये खूप सारे टीनेजर असे असतात की ते सुसाईड करून घेतात. पण काहींसाठी हा खूप पॉझिटिव्ह वेनी असतो, काहींसाठी खूप निगेटिव्ह वेनी असतो. आता जे पॉझिटिव्ह वेनी घेतात त्यांना मी मॅच्युअर म्हणलं तरी खूपच ठीक आहे, आणि अनमॅच्युअर म्हणजे इमॅच्युअर जे असतात ते असं निगेटिव्ह वेनी घेतात असं म्हणलं तरी ठीक आहे. पण काही जण असतात की त्यांना सहन होत नाही. तर त्यामध्ये ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या बघायच्या असं मला वाटतं, की बाबा मी एकटी आहे तर मी अजून किती विचार करू शकते, मी अजून किती कामं करू शकते किंवा मी अजून माझं काय कर्तव्य करू शकते. यावर आपण विचार केला पाहिजे जेव्हा आपण एकटे असतो. ज्यावेळेस सांगायला, बोलायला, राहायला कशालाही कोणीच नसतं सोबत किंवा सगळ्यांसोबत असूनही आपण एकटेच असतो असं आपल्याला वाटतं. त्यावेळेस मला असं वाटतं, की नाही, आपण एकटे नाहीयेत. आपण स्वतःच्या गोष्टी जाणून घेऊ शकतो. सगळ्यांमध्ये बसून एकांतात विचार करणे हा पण खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ही पण खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यावर मी काही लाईन लिहिल्या होत्या त्या तुम्हाला ऐकवत आहे. की मला एकटीला एकांतात गुंतणे फार आवडते. मला एकटीला एकांतात गुंतणे फार आवडते. स्वतःचा सहवास हाही खूप खास हे जाणवते. स्वतःचा सहवास तोही खूप खास हे जाणवते. ना संसाराची गोडी, ना संसाराची गोडी, ना आणि नको त्यातली कुठलीच माडी, आणि नको त्यातली कुठलीच माडी. मी खुश आहे स्वतःत, मी खुश आहे स्वतःत. कसलाच खंत न बाळगता, कसलाच खंत न बाळगता, पश्चातापाच्या माळा न जपता. ना कुठली घाई, ना कुठली घाई, ना कुठलं जजमेंट, ना कुठली घाई, ना कुठलं जजमेंट. फक्त मी आणि माझा सहवास, फक्त मी आणि माझा सहवास. दिवस पुरत नाही मला स्वतःसाठी, दिवस पुरत नाही मला स्वतःसाठी. कधी नाचणे, कधी गाणे, तर कधी अबोला करत शांत बसणे. कधी नाचणे, कधी गाणे, तर कधी अबोला करत शांत बसणे. न स्वतःला काही विचारणे, ना विचार करणे, न स्वतःला काही विचारणे, ना विचार करत बसणे. हे आहे अनेकांसाठी दुःख, हे आहे अनेकांसाठी दुःख, पण माझ्यासाठी खूप मोठं सुख, आणि माझ्यासाठी खूप मोठं सुख. एकांत हा शांत कधीच नसतो. तो बोलतो, तो सांगतो, तो रागवतो. तो बोलतो, तो सांगतो, तो रागवतो आणि खूप काही शिकवतो, आणि खूप काही शिकवतो. स्वतःला खूप सुधरवतो, स्वतःला खूप सुधरवतो. ना कुठली आशा, ना कुठली आशा बाळगतो, ना कुठली प्रतीक्षा, ना कुठली आशा बाळगतो, ना कुठली प्रतीक्षा, ना नियमावलींची रेषा, ना नियमांवलींची रेषा. हा स्वतःचा सहवास खूप काही घडवतो. हा स्वतःचा सहवास खूप काही घडवतो. फ्रेंड्स, ही माझी पोएट्री होती की एकांत किती सुंदर असतो. घेतला तर किती सुंदर आहे आणि नाही तर किती निगेटिव्ह आहे. पण मी सुंदरतेवरच लिहिलंय की बाबा मी जर एकटी असेल तर मी नाचते, बोलते, गाणे म्हणते, आणि नाहीच काही वाटलं तर शांत बसून असं रिलॅक्स राहते. हेही खूप सुंदर आहे. हे मी या माझ्या पोएट्रीतून सांगितलंय, आणि याच्यामधून ना माझे विचारही येतात. जे मला विचार येतात ते मी मांडते कविता थ्रू, आणि ते कधीच निगेटिव्ह नसतात. असले तर ते विचारापुरतेच असतात, म्हणजे मांडण्यापुरतेच असतात. मी ते डोक्यात घेऊन बसत नाही, आणि मलाही असं वाटतं की तुम्हीही असंच केलं पाहिजे. तुम्ही तुमचा एकांत एन्जॉय केला पाहिजे. आणि जे टीनेजर आहेत त्यांच्यासाठी माझा हाच सल्ला राहील की एकटे राहा. एकटे राहा नाही, पण जेव्हा तुम्ही एकटे असाल त्यावेळेस तुम्ही छान असा विचार करा. तुम्ही जेव्हा एकटे असाल ना तेव्हा तुम्हाला कळतं, की अरे आपल्याला हे येतं, अरे आपल्याला ते येतं. आपण हेही करू शकतो, पण तेही करू शकतो, आणि ते करा. नक्की करा. स्वतःला स्वतःच मोटिव्हेशन द्या, की "अरे वाह! मी तर हेही करू शकतो." कोणाच्या जजमेंटवर कायम राहू नका. म्हणून मी लिहिलं होतं, की ना कुठलं जजमेंट आहे, ना कुठलं म्हणजे असं कुठलेच नियम नाही राहत. आपण जेव्हा स्वतःसोबत राहतो, आपलेच नियम आणि आपलेच आयुष्य असं असं जगा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल, माझ्या पोएट्रीज आवडत असतील, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स. भेटूया नेक्स्ट पोएट्रीसोबत, नेक्स्ट कवितेसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ कशामध्ये हवा हेही नक्की सांगा.